वेळी सांगत आलोय बर आणि आमचं काही चुकत असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगावं. बर याचा काही वेगळा मिनिंग नाही, मराठीतच जी आर आहे हा आणि तेवढा आम्हाला कळतो. हम्म. त्यामुळे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलंय. उद्याच्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये ओबीसीची माणसं निवडून येणार नाहीत, कारण धनदांडगे, गबरदांडगे, जात दांडगे आणि गावगाड्यावरती ज्यांचा प्रभाव आहे, वर्चस्व आहे, तीच माणसं उद्या सरपंच पदापासून ते नगरसेवक, महापौर पदापर्यंत, झडपी मेंबरपर्यंत, पंचायती मेंबरपर्यंत निवडणुकीला उभे राहतील आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये ओबीसी बांधव टिकणार नाही. म्हणजे ह्या जी आर मुळे ओबीसीचं आरक्षण संपलंय असं तुम्हाला म्हणायचं पूर्ण 100% संपलंय ना. एक रूम आहे, एक खोली आहे, त्या खोलीची कॅपॅसिटी 10 आहे. त्या 10च्या कॅपॅसिटीमध्ये त्यांना एक वेगळ्या कारणानं ती खोली दिली. त्यांच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव झाला म्हणून त्यांना ती खोली दिली. त्यामध्ये सोशली हँडिकॅप्ड लोकांना ती खोली दिली. त्यामध्ये हे तगडे रेसचे घोडे जर त्या खोलीमध्ये अजून 10 सोडले तर ते कसं टिकतं त्या लोकांचं आरक्षण, ते सांगा ना मला. त्यामुळं आज रोजी मुख्यमंत्री महोदयांनी किती जरी सांगितलं आणि काही जरी सांगितलं, जो काढलाय तो जी आर बेकायदा आहे. तो जी आर रद्द झाला तरच ओबीसी बांधव या बाबतीत निश्चिंत राहतील. अदरवाईज तो जी आर म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपणे त्याचा अर्थ आहे. उद्या ओबीसी समाजाची एक बैठक बोलवल्याची माहिती आहे. त्या बैठकीला छगन भुजबळांना निमंत्रण नाही. तुम्हाला या बैठकीचं निमंत्रण आहे का? कोणी बोलवली? ओबीसी समाजाचे नेते जे आहेत ते बैठक घेत आहेत. तुमच्यापर्यंत ती माहिती आहे का? नाही, मला कोण नेते कुठं घेत आहेत मला माहिती नाही. आम्ही तर ग्राउंडला फिरणारी माणसं आहे. हजारो ओबीसी बांधवांच्या, भटक्या विमुक्त जाती जमातींच्या सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 1-2 वाजेपर्यंत ओबीसी माणसांमध्ये फिरणारे आम्ही माणसं आहोत. कोणी एसी मधले नेते असतील तर माहित नाही मला. काय तुम्हालाही त्याची काय कल्पना नाही, मला माहितच नाही कधी कुठं, मला माहित नाही ना. वेळ माहिती नाही. कुणी बोलवलंय मग त्यावर मी अजूनपर्यंत निरोप नाही कोणाचा तरी कसला? नाही, निरोप नाही आलेला मला कोणाचा. निरोप यायचा मी, कारण रात्री मी धारूर तालुक्यात होतो, बीड जिल्ह्यातल्या. त्यामुळे मला माहिती असायचं काय, म्हणजे आला असेल तर फोन मला बघावं लागेल, पण माझा तर काही कोणाशी संवाद झालेला नाही.